Hello student, welcome in this our session. Now today we see the exercise 3.2a. आता याआधी या एक्सरसाइज मधले काही एक्झाम्पल्स आपण बघितलेले आहे. आज पण काही एक्झाम्पल्स बघू. नाउ आवर फर्स्ट क्वेश्चन इज इंटिग्रल x - 1 होल ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन x स्क्वेअर प्लस 1 dx. आता इथे डिनॉमिनेटरमध्ये x स्क्वेअर प्लस 1 आहे, न्यूमरेटरमध्ये x - 1 ब्रॅकेट स्क्वेअर आहे. तर आपण याचे स्क्वेअर करू शकतो. तर पहिले आपण त्याचा स्क्वेअर करू. तो स्क्वेअर येणार आहे इंटिग्रल x स्क्वेअर मायनस 2x प्लस 1 अपॉन x स्क्वेअर प्लस 1 इथे होल ब्रॅकेट स्क्वेअर आहे, होल ब्रॅकेट स्क्वेअर इंटू dx. ओके. आता यामध्ये x स्क्वेअर प्लस 1 हा एक टर्म घेऊ आणि मायनस 2x ही एक टर्म घेऊ, म्हणजे याला स्प्लिट करू. तिथे पहिली टर्म आहे आपली x स्क्वेअर प्लस 1 अपॉन x स्क्वेअर प्लस 1 होल ब्रॅकेट स्क्वेअर, सोबतच सेपरेट सुद्धा करू. इथं मायनस येईल इंटिग्रल ट्वाइस x अपॉन x स्क्वेअर प्लस 1 होल ब्रॅकेट स्क्वेअर dx. आता इथे एक ब्रॅकेट कॅन्सल होते. एक ब्रॅकेट जर कॅन्सल केली तर हे येते इंटिग्रल dx अपॉन x स्क्वेअर प्लस 1 मायनस इंटिग्रल ट्वाइस x अपॉन x स्क्वेअर प्लस 1 होल ब्रॅकेट स्क्वेअर dx. आता हा जो फॉर्म्युला आहे इंटिग्रल dx अपॉन x स्क्वेअर प्लस 1 याला इंटिग्रल जर केलं तर हा आहे tan इनवर्स x चा इंटिग्रल. ओके. पण हे नाही आहे. आता इथे काय कराल, इथे x स्क्वेअर प्लस 1 होल ब्रॅकेट स्क्वेअर आहे आणि वरती ट्वाइस x आहे. तर इथली जी टर्म आहे x स्क्वेअर त्याचा डेरिव्हेटिव्ह वरती प्रेझेंट दिलेला आहे. तर त्यासाठी ही जी टर्म आहे याच्यासाठी आपण सबस्टिट्यूशन मेथड यूज करणार आहे. सो वी पुट x स्क्वेअर प्लस 1 इज इक्वल टू t. नाउ डिफरेंशिएट बोथ साइड, वी गेट ट्वाइस x dx इज इक्वल टू dt. काय होणार, इंटिग्रल dx अपॉन x स्क्वेअर प्लस 1 मायनस इंटिग्रल हा जो 2x dx आहे याच्यासाठी आपण काय ठेवणार आहे dt आणि हे येणार आहे t स्क्वेअर. ओके. तर हा येते इंटिग्रल dx अपॉन x स्क्वेअर प्लस 1 मायनस इंटिग्रल t टू द पॉवर मायनस 2 dt. आता इंटिग्रल जर केलं तर हा येतो डेरिव्हेटिव्ह, हा इंटिग्रल आहे हा tan इनवर्स x चा मायनस याला लिहिता येते t टू द पॉवर मायनस 2 प्लस 1 अपॉन मायनस 2 प्लस 1 प्लस इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट c इज इक्वल टू हा झाला tan इनवर्स x मायनस t टू द पॉवर मायनस 1 अपॉन मायनस 1 प्लस इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट c. तर दॅट इज इक्वल टू tan इनवर्स x प्लस 1/t प्लस इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट c. t ची व्हॅल्यू पुट करून द्या. t ची व्हॅल्यू आहे आपली tan इनवर्स x प्लस 1 अपॉन x स्क्वेअर प्लस 1 प्लस इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट c. म्हणजे अशा प्रकारे आपण हे एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतो. नाउ नेक्स्ट एक्झाम्पल इज इंटिग्रल 2x प्लस 1 इंटू रूट x प्लस 2 dx. आता इथे रूटमधली टर्म आहे, इथे 2x प्लस 1 आहे. तर आपण काय करणार, ही जी रूटमधली टर्म आहे याच्यासाठी सबस्टिट्यूशन यूज करणार आहे. सो हिअर वी पुट x प्लस 2 इज इक्वल टू t. ओके. डिफरन्शिएट जर केलं तर ते इथे dx इज इक्वल टू dt. आता ऑल्सो x प्लस 2 ची व्हॅल्यू t आहे, तर x ची व्हॅल्यू जर काढली तर ते येणार x इज इक्वल टू t मायनस 2. मग देअरफॉर इंटिग्रल 2x प्लस 1 इंटू रूट x प्लस 2 इज इक्वल टू टर्म बनणार हे इंटिग्रल 2 इंटू x ची व्हॅल्यू आहे आपली t मायनस 2 प्लस 1 ही टर्म लिहिली आपण एक स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये आणि येणार इंटू रूट t dx ची व्हॅल्यू येते dt इज इक्वल टू इंटिग्रल 2 ने मल्टिप्लाय करा 2t मायनस 4 प्लस 1 इंटू रूट t dt. दॅट इज इक्वल टू इंटिग्रल 2t मायनस 3 इंटू रूट t dt. रूट t ने मल्टिप्लाय केलं तर येणार इंटिग्रल 2 इंटू टी टू द पॉवर हा 1 आहे आणि पॉवर येते हा 1/2, म्हणजे हा होते 2t टू द पॉवर 3/2 मायनस 3 इंटू रूट t इंटू dt. ओके. इंटिग्रल सेपरेट करा, 2 कॉन्स्टंट आहे. इंटिग्रल t टू द पॉवर 3/2 dt मायनस 3 इंटू इंटिग्रल t टू द पॉवर याला लिहिता ते 1/2 dt. इंटिग्रेट जर केलं तर 2 इंटू टी टू द पॉवर 3/2 प्लस 1 अपॉन 3/2 प्लस 1 मायनस 3 इंटू टी टू द पॉवर
1/2 प्लस 1 अपॉन 1/2 प्लस 1 प्लस इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट सी. मग इज इक्वल टू 2 इंटू टी टू द पॉवर हे येतं 5/2 अपॉन 5/2 मायनस 3 इंटू टी टू द पॉवर 3/2 अपॉन 3/2 प्लस इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट सी. याला जर सॉल्व केलं तर हे येतं 4/5 टी टू द पॉवर 5/2 मायनस हा 3 आणि हा 3 कॅन्सल होईल, हा 2 वरती जाईल. 2 इंटू टी टू द पॉवर 3/2 प्लस इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट सी. टीची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. रिसबस्टिट्यूट जर केलं तर काय होणार 4/5 इंटू एक्स प्लस 2 टू द पॉवर 5/2 मायनस 2 इंटू एक्स प्लस 2 टू द पॉवर 3/2 प्लस इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट सी. अशा प्रकारे हे आन्सर पहा. एक्सरसाइज 3.2 मधला सेकंड क्वेश्चन आहे आपला की इंटिग्रेट cos 3x मायनस cos 4x अपॉन साइन 3x प्लस साइन 4x. याला इंटिग्रेट करायचं आहे. सगळ्यात पहिले आपल्याला डिनोट करू की लेट आय इज इक्वल टू इंटिग्रल cos 3x मायनस cos 4x अपॉन साइन 3x प्लस साइन 4x इंटू dx. आता इथे न्यूमरेटरमध्ये cos c मायनस cos dचा फॉर्म्युला यूज करू शकतो आपण आणि डिनॉमिनेटरमध्ये साइन c प्लस साइन डीचा. आता cos c मायनस cos डीचा फॉर्म्युला काय आहे तर तो फॉर्म्युला आहे 2 साइन c प्लस डी अपॉन 2 इंटू साइन डी मायनस सी अपॉन 2. हाच फॉर्म्युला आपल्याला इथं अप्लाय करायचा आहे. तर आपण लिहिणार आहे 2 इंटू साइन c म्हणजे 3x डी म्हणजे 4x अपॉन 2 इंटू साइन डी मायनस सी 4x मायनस 3x अपॉन 2. सिमिलरली डिनॉमिनेटरमध्ये साइन सी प्लस साइन डी आहे. तर साइन सी प्लस साइन डीचा फॉर्म्युला येतो 2 साइन सी प्लस डी बाय 2 इंटू कॉस सी मायनस डी बाय 2. तिथे येणार 2 साइन सी प्लस डी म्हणजे 3x प्लस 4x अपॉन 2 इंटू कॉस 3x मायनस 4x अपॉन 2 इंटू डी एक्स. 2 कॅन्सल होतं. आता इथे ते 3 प्लस 4 7 म्हणजे ही व्हॅल्यू येते साइन 7x अपॉन 2 इंटू साइन x बाय 2. डिनॉमिनेटरमध्ये येतं साइन 7x अपॉन 2 इंटू कॉस मायनस x बाय 2 इंटू डी एक्स. तर साइन 7x अपॉन 2 साइन 7x अपॉन 2 कॅन्सल होते. आता कॉस ऑफ मायनस एक्स बाय 2ला लिहिता येते कॉस एक्स बाय 2 म्हणजे साइन एक्स बाय 2 आणि हा कॉस एक्स बाय 2 त्याला लिहिता येतं टॅन एक्स बाय 2 इंटू डी एक्स. आता इथे अँगल हाफ आहे तर आपण काय करणार की पुट एक्स बाय 2 इज इक्वल टू टी. डिफरन्शिएट जर केलं तर डी एक्स अपॉन 2 इज इक्वल टू डी टी म्हणजे डी एक्स इज इक्वल टू लिहिता येते आपल्याला ट्वाईस डी टी. देअरफॉर आय इज इक्वल टू इंटिग्रल टॅन टी डी एक्स. डी एक्सची व्हॅल्यू येते 2 इंटू डी टी. 2 कॉन्स्टंट आहे त्याला समोर काढा. इंटिग्रल टॅन टी डी टी. टॅन टीचे इंटिग्रेशन येते लॉग ऑफ सेक टी म्हणजे 2 लॉग ऑफ सेक टी प्लस इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट सी. आता टीची व्हॅल्यू रिसबस्टिट्यूट करा तर ती व्हॅल्यू येते 2 इंटू लॉग ऑफ सेक एक्स बाय 2 प्लस इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट सी. नेक्स्ट एक्झाम्पल आहे आपलं की इंटिग्रेट कॉस एक्स अपॉन साइन एक्स मायनस ए. त्याला डिनोट करू की लेट आय इज इक्वल टू इंटिग्रल कॉस एक्स अपॉन साइन ऑफ एक्स मायनस ए इंटू डी एक्स. आता इथे बघा न्यूमरेटरमध्ये फक्त कॉस एक्स आहे आणि डिनॉमिनेटरमध्ये साइन ऑफ एक्स मायनस ए आहे. तर जसा इथे एक्स मायनस ए आहे अँगल दिलेला आहे तसं आपल्याला इथे आणायचं आहे. तर आपण काय करणार तर इथे हा जो कॉस आहे त्याला लिहू आपण एक्स मायनस ए. हा मायनस ए जर घेतला त्याला कॅन्सल करण्यासाठी आपल्याला इथे प्लस ए घ्यावं लागेल अपॉन येणार साइन ऑफ एक्स मायनस ए इंटू डी एक्स. आता आपल्याला फॉर्म्युला माहीत आहे कॉस ए प्लस बीला काय लिहितो आपण कॉस ऑफ ए प्लस बीला लिहिता येते आपल्याला की कॉस ए कॉस बी. इथं प्लस असेल तर आपण इथं मायनस घेतो मायनस साइन ए साइन बी. हाच फॉर्म्युला इथं आपल्याला अप्लाय करायचा. इंटिग्रल कॉस ऑफ एक्स मायनस ए इंटू कॉस ए मायनस साइन ऑफ एक्स मायनस ए इंटू साइन ए अपॉन साइन ऑफ एक्स मायनस ए इंटू डी एक्स. आता डिनॉमिनेटर सेपरेट करा. डिनॉमिनेटर जर सेपरेट केले
तर इंटिग्रल कॉस ऑफ एक्स मायनस ए इंटू कॉस ए अपॉन साइन ऑफ एक्स मायनस ए डी एक्स मायनस इंटिग्रल साइन ऑफ एक्स मायनस ए इंटू साइन ए अपॉन साइन ऑफ एक्स मायनस ए इंटू डी एक्स. तर साइन एक्स मायनस ए कॅन्सल होते. आता कॉस अपॉन साइन याला लिहिता येतं कॉट. कॉस ए कॉन्स्टंट आहे त्याला बाहेर काढा. इंटिग्रल कॉट ऑफ एक्स मायनस ए इंटू डी एक्स मायनस साइन ए कॉन्स्टंट आहे ते इंटिग्रल काय येणार फक्त डी एक्स. आता कॉट ऑफ एक्स मायनस ए त्याला इंटिग्रेशन लिहिता येते सरळ सर आपल्याला लॉग ऑफ साइन ऑफ एक्स मायनस ए. मग हा झाला कॉस ए कॉन्स्टंट लॉग ऑफ साइन ऑफ एक्स मायनस ए मायनस साइन ए इंटू एक्स प्लस इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट सी. म्हणजे अशा प्रकारे आपण हे एक्झाम्पल सॉल्व करू शकतो. आता असंच एक नेक्स्ट एक्झाम्पल दिलं आपल्याला 3rd नंबरचं. ते घेऊ आपण की लेट आय इज इक्वल टू इंटिग्रल. तो दिला आहे साइन ऑफ एक्स मायनस ए अपॉन कॉस ऑफ एक्स प्लस बी. याला इंटिग्रेट करायचं आहे आपल्याला. आता वरती एक्स मायनस ए आहे खाली बी आहे. मग डिनोमिनेटरमध्ये जसं अँगल दिला असेल त्याची ॲडजस्टमेंट न्यूमरेटरमध्ये करायची. मग ते कशी ते इंटिग्रल साइन ऑफ हा एक्स प्लस बी पाहिजे. याला कॅन्सल करण्यासाठी आपण घेतला मायनस बी आणि हा मायनस जसाच्या तसा अपॉन कॉस ऑफ एक्स प्लस बी इंटू डी एक्स. याला कसं लिहायचं तर हा झाला इंटिग्रल साइन ऑफ फर्स्ट अँगल आहे एक्स प्लस बी मायनस जर कॉमन काढला त्याला लिहिता येते ए प्लस बी अपॉन कॉस ऑफ एक्स प्लस बी इंटू डी एक्स. सेम वेने आपल्याला सॉल्व करायचं आहे. साइन ए प्लस बीचा फॉर्म्युला लावा. तो येतो साइन ऑफ एक्स प्लस बी इंटू कॉस ऑफ ए प्लस बी मायनस कॉस ऑफ एक्स प्लस बी इंटू साइन ऑफ ए प्लस बी इंटिग्रल अपॉन येणार कॉस ऑफ एक्स प्लस बी इंटू डी एक्स. आता जर डिनॉमिनेटर सेपरेट केले जर केले तर साइन एक्स प्लस बी अपॉन कॉस एक्स प्लस बीला लिहिता येते. साइन अपॉन कॉसाला लिहिता येते टॅन ऑफ एक्स प्लस बी इंटू कॉस ऑफ ए प्लस बी डी एक्स मायनस अपॉन कॉस एक्स प्लस बी कॅन्सल होणार. तिथे येणार साइन ऑफ ए प्लस बी इंटू डी एक्स. आता यामध्ये कॉस ऑफ ए प्लस बी कॉन्स्टंट आहे. मग टॅनचं इंटिग्रेशन घ्यायचं आपल्याला. इंटिग्रल टॅन ऑफ एक्स प्लस बी इंटू डी एक्स मायनस साइन ऑफ ए प्लस बी पण कॉन्स्टंट आहे. इंटिग्रल येणार आहे फक्त डी एक्स. तर इज इक्वल टू कॉस ऑफ ए प्लस बी. टॅनचं इंटिग्रेशन असते लॉग ऑफ सेक. त्याला लिहिणार आपण लॉग ऑफ सेक ऑफ एक्स प्लस बी मायनस साइन ऑफ ए प्लस बी डी एक्स इंटिग्रेशन येते इंटू एक्स प्लस इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट सी. नेक्स्ट एक्झाम्पल दिलेलं आहे इंटिग्रेट 1 अपॉन साइन एक्स कॉस एक्स प्लस 2 कॉस स्क्वेअर एक्स. त्याला डिनोट करू आपण की लेट आय इज इक्वल टू इंटिग्रल 1 अपॉन साइन एक्स इंटू कॉस एक्स प्लस 2 कॉस स्क्वेअर एक्स इंटू डी एक्स. आता इथे काय करायचं न्यूमरेटरमध्ये 1 आहे डिनॉमिनेटरमध्ये साइन एक्स कॉस एक्स प्लस 2 कॉस स्क्वेअर एक्स. कॉस ही टर्म कॉमन आहे तर याच्यामध्ये न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर याला आपण कॉस स्क्वेअर एक्सने डिव्हाइड करू. मग आता डिव्हाइड केलं तर कसं लिहिता येईल तर इंटिग्रल न्यूमरेटर डिव्हाइड केलं तर 1 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स झालं अपॉन याला डिव्हाइड केलं तर एक कॉस कॅन्सल होते. इथं लिहिता येते साइन एक्स अपॉन कॉस एक्स आणि प्लस येणार 2 इंटू डी एक्स इज इक्वल टू इंटिग्रल 1 अपॉन कॉस स्क्वेअरला लिहिता येते सेक स्क्वेअर एक्स अपॉन साइन अपॉन कॉस एक्सला लिहिता येते आपल्याला टॅन एक्स प्लस 2 इंटू डी एक्स. आता डिनॉमिनेटरमध्ये टॅन एक्स प्लस 2 आहे. मग सबस्टिट्यूशन मेथड जर यूज केली तर टॅनचा डेरिव्हेटिव्ह येते सेक स्क्वेअर एक्स आणि 2चा डेरिव्हेटिव्ह येणार 0. मग बरोबर याचा डेरिव्हेटिव्ह वरती प्रेझेंट दिलेला आहे म्हणून आपण करणार आहे की पुट टॅन एक्स प्लस 2 इज इक्वल टू टी. तर डिफरन्शिएट जर केलं तर काय येणार सेक स्क्वेअर एक्स डी एक्स इज इक्वल टू डी टी. सो वी राईट आय इज इक्वल टू इंटिग्रल डी टी अपॉन टी आणि डी टी अपॉन टी याचे इंटिग्रेट येणार सरळ सरळ लॉग ऑफ टी प्लस इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट सी. टीची व्हॅल्यू रिसबस्टिट्यूट करा लॉग ऑफ टॅन एक्स प्लस 2
प्लस इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट सी. आता ही जी टर्म आहे हे आपण ब्रॅकेटमध्ये पण लिहू शकतो किंवा मॉडमध्ये पण लिहिता येते. आता पहा नेक्स्ट एक्झाम्पल दिलं आपल्याला इंटिग्रेट साइन एक्स प्लस 2 कॉस एक्स अपॉन 3 साइन एक्स प्लस 4 कॉस एक्स. आता अशा टाईपच्या एक्झाम्पलमध्ये म्हणजे कसं, जर आपलं एक्झाम्पल ए साइन एक्स प्लस बी कॉस एक्स अपॉन सी साइन एक्स प्लस डी कॉस एक्स अशा फॉर्ममध्ये जर दिलं असेल तर काय करायचं, तर यामध्ये जो आपला हा न्यूमरेटर आहे तर या न्यूमरेटरला लिहायचं आपल्याला कशा फॉर्ममध्ये, तर ए इंटू डिनॉमिनेटर प्लस बी इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर. म्हणजे हा न्यूमरेटर आपल्याला एक्सप्रेस करायचा आहे अशा फॉर्ममध्ये. मग आपला न्यूमरेटर कोणता दिलेला आहे आपल्याला, हे पहा साइन एक्स प्लस 2 कॉस एक्स हा आपला न्यूमरेटर आहे. ए हा आर्बिटरी कॉन्स्टंट आहे आणि बी दोघंही. याला एक्सप्रेस करायचं आहे ए इंटू डिनॉमिनेटर. तर डिनॉमिनेटर दिला आपल्या 3 साइन एक्स प्लस 4 कॉस एक्स प्लस बी इंटू डेरिव्हेटिव्ह म्हणजे डी डी एक्स ऑफ 3 साइन एक्स प्लस 4 कॉस एक्स. आता बघा मल्टिप्लाय जर केलं तर याला लिहिता येते 3a साइन एक्स प्लस 4a कॉस एक्स. ओके प्लस बी साईनचा डेरिव्हेटिव्ह येते मायनस कॉस एक्स. साईनचा डेरिव्हेटिव्ह येते कॉस एक्स, त्याला लिहिता येते 3 कॉस एक्स आणि कॉसचा डेरिव्हेटिव्ह आहे मायनस साईन, त्याला लिहिते मायनस 4 साइन एक्स. 3 कॉस एक्स मायनस 4 साइन एक्स. आता मल्टिप्लाय जर केलं तर हा झाला 3 साइन एक्स प्लस 4a कॉस एक्स प्लस 3b कॉस एक्स मायनस 4b साइन एक्स. हे बघा साइन एक्स जर कॉमन काढलं तर आपली टर्म होणार आहे 3a मायनस 4b आणि कॉस एक्स जर कॉमन काढला तर हे होते 4a प्लस 3b सॉरी इथे येणार 3a मायनस 4b इंटू साइन एक्स, कारण आपण साइन एक्स कॉमन काढला. नेक्स्टमध्ये आपल्याला कॉस एक्स कॉमन काढायचं आहे, त्याला लिहिता येते 4a प्लस 3b इंटू कॉस एक्स. आता ही आपली राईट हँड साईड, ही लेफ्ट हँड साईड आहे. आता या दोन्ही साईडचे दोन्ही साईडमधले जे कोइफिशियंट आहे ते कोइफिशियंट आपल्याला इक्वेट करायचे. मग कोइफिशियंट जर इक्वेट केले तर आपल्याला दोन इक्वेशन मिळतील लिनियर इक्वेशन. तर पहिलं इक्वेशन आहे आपलं 3a मायनस 4b इज इक्वल टू, इथं साइन एक्सचा कोइफिशियंट आहे 1 आणि दुसरं इक्वेशन येणार 4a प्लस 3b इज इक्वल टू कॉस एक्सचा कोइफिशियंट आहे 2. हे दोन लिनियर इक्वेशन आले. आता आपण 10th मध्ये लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करायचे शिकलेलो आहोत. लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल आहे, व्हेरिएबल 2 दिलेत ए आणि बी. आता याच्यामध्ये आपण कुठलीही मेथड अप्लाय करून हे दोन्ही सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करू शकतो. आता आपण सरळ सोपं काय यूज करणार आहे, इथे मायनस साईन आहे इथे प्लस साईन आहे, तर आपण बीचे कोइफिशियंट इक्वेट करणार आहे. त्यासाठी याला 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल, याला 4 ने मल्टिप्लाय करावं लागेल. याला 3 ने मल्टिप्लाय केलं काय येणार 9a मायनस 12b इज इक्वल टू 3. याला 4 ने मल्टिप्लाय केलं ते येते 16a प्लस 12b इज इक्वल टू 8. दोघांना ॲड करा, दोघांना ॲड केलं तर बी कॅन्सल होते, हे येते 25a इज इक्वल टू 11. तर a इज इक्वल टू 11 अपॉन 25. एची व्हॅल्यू कुठल्याही एका इक्वेशनमध्ये पुट करून द्या. तर आपण पहिल्या इक्वेशनमध्ये पुट करू 3 इंटू 11 अपॉन 25 मायनस 4b इज इक्वल टू 1 आहे. तर इथे 33 अपॉन 25 मायनस 1 इज इक्वल टू 4b. आपण या 1ला इकडे शिफ्ट केलं, 4bला तिकडे शिफ्ट केलं. सॉल्व जर केलं तर 33 मायनस 25 अपॉन 25 इज इक्वल टू 4b. आता याला जर सॉल्व केलं तर हे येणार आहे 8 अपॉन 25 इज इक्वल टू 4b. कोणी 8ला भाग जातो 2 येतं, म्हणजेच आपल्याजवळ बीची व्हॅल्यू मिळते b इज इक्वल टू 2/25. मग देअरफॉर एची व्हॅल्यू आली आपली a इज इक्वल टू 11 अपॉन 25 आणि बीची व्हॅल्यू आली आहे 2 अपॉन 25. मग आता काय करायचं आपल्याला, आपला जो न्यूमरेटर आहे त्या न्यूमरेटरला एक्सप्रेस करायचं आहे. मग आता ते कसं, तर आपला इंटिग्रल आय इज इक्वल टू काय दिला आहे, इंटिग्रल साइन एक्स प्लस कॉस एक्स आहे. याला आपल्याला या फॉर्ममध्ये लिहायचं आहे. कोणत्या, ए इंटू डिनॉमिनेटर. ए म्हणजे किती आहे 11 अपॉन 25 इंटू डिनॉमिनेटर. डिनॉमिनेटर आहे आपला 3 साइन एक्स प्लस 4 कॉस एक्स प्लस बी, बीची व्हॅल्यू आपली 2 अपॉन 25. डेरिव्हेटिव्ह म्हणजे सरळ सरळ घेणार आपण डी डी एक्स ऑफ डिनॉमिनेटर, तो येणार 3 साइन एक्स प्लस 4 कॉस एक्स
आणि याचा पूर्ण याचा डिनॉमिनेटर दिला आपला 3 sin x प्लस 4 cos x इंटू dx. ओके, आता इथं आपल्याला डिनॉमिनेटर सेपरेट करायचे आहे. जर आपण डिनॉमिनेटर सेपरेट केले तर 11/25 कॉन्स्टंट आहे. इंटिग्रल ही टर्म काय होणार, कॅन्सल, काय येणार फक्त dx. नंतर 2/25 कॉन्स्टंट आहे, बाहेर काढले. इंटिग्रल न्यूमरेटरमध्ये काय दिलं आहे, ddx ऑफ 3 sin x प्लस 4 cos x आणि डिनॉमिनेटरमध्ये दिलं आहे 3 sin x प्लस 4 cos x इंटू dx. बघा आता यामध्ये याचं इंटिग्रेशन सरळ सरळ x येते. आता याचं इंटिग्रेशन जर काढायचं आहे ते डिनॉमिनेटर आहे आणि डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह वरती न्यूमरेटरमध्ये प्रेझेंट दिलेला आहे. म्हणजे सरळ सरळ जर याला इंटिग्रेट जर केलं तर याचं इंटिग्रेशन ते लॉग ऑफ 3 sin x प्लस 4 cos x. तर हे आन्सर आहे त्याचं 11/25 x प्लस 2/25 इंटू लॉग ऑफ 3 sin x प्लस 4 cos x प्लस इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट c. म्हणजे अशा टाईपचे जर एक्झाम्पल आले तर आपण या पद्धतीने त्यांना सॉल्व्ह करू शकतो. नेक्स्ट एक्झाम्पल दिला आहे, इंटिग्रेट 4e⁻x - 25 अपॉन 2e⁻x - 5. आता याला पहिले आपण ते नोट करू की लेट i इज इक्वल टू इंटिग्रल 4e⁻x - 25 अपॉन 2e⁻x - 5 इंटू dx. ओके, आता याला सॉल्व्ह करायचं. सॉल्व्ह करताना कसं करायचं, जसं आपण मेथड यूज केली आहे ना, की हा जो न्यूमरेटर आहे तो एक्सप्रेस करायचा आपल्याला कशामध्ये, 4e⁻x - 25 इज इक्वल टू a इंटू डिनॉमिनेटर, तो दिला आहे आपल्याला 2e⁻x - 5 प्लस b इंटू ddx ऑफ डिनॉमिनेटर म्हणजे 2e⁻x - 5. आता याला सॉल्व्ह करा. टॉईस a e⁻x - 5a प्लस b इंटू 2e⁻x येते, 5चा डेरिव्हेटिव्ह 0 येईल. म्हणजे 2a e⁻x - 5a प्लस 2b e⁻x. तर e⁻x जर कॉमन काढलं तर 2a प्लस 2b इंटू e⁻x - 5a. नाउ इक्वेटिंग कोएफिशिएंट ऑफ लाइक टर्म्स, सो वी राइट 2a प्लस 2b इज इक्वल टू 4 अँड हा जो -5a आहे लिहिता येते -25. तर यावरून a ची व्हॅल्यू येते 5. ही a ची व्हॅल्यू यामध्ये पुट करा. 5 2 जा 10, 10 प्लस 2b इज इक्वल टू 4 येतं. तर 2b इज इक्वल टू 4 मायनस 10, तर 2b इज इक्वल टू -6, तर b इज इक्वल टू -3. म्हणजे a ची व्हॅल्यू 5 आली आहे आणि b ची व्हॅल्यू आली आपली -3. ही a आणि b ची व्हॅल्यू आपल्याला या इक्वेशनमध्ये पुट करायची आहे. तर आता पुट केल्यानंतर काय होईल, तर आपला इंटिग्रल बनणार. देन i इज इक्वल टू इंटिग्रल करा न्यूमरेटर या फॉर्ममध्ये एक्सप्रेस. a म्हणजे 5 इंटू 2e⁻x - 5 प्लस b, b ची व्हॅल्यू -3 आहे, इंटू ddx ऑफ 2e⁻x - 5. याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा नाही, हा जसा ॲज इट इज ठेवायचा आहे, अपॉन 2e⁻x - 5 इंटू dx. डिनॉमिनेटर सेपरेट करा. डिनॉमिनेटर जर सेपरेट केलं तर 5 कॉन्स्टंट आहे इंटू इंटिग्रल, ही टर्म काय होणार, कॅन्सल, राहते फक्त dx. -3 बाहेर काढला, डिनॉमिनेटरमध्ये येणार 2e⁻x - 5 आणि न्यूमरेटरमध्ये दिलं त्याचं डेरिव्हेटिव्ह ddx ऑफ 2e⁻x - 5 इंटू dx. इंटिग्रेट करा तर ते येतं 5x - 3. पुन्हा याचं डेरिव्हेटिव्ह येणार, सॉरी पुन्हा याचं इंटिग्रल येणार कारण डिनॉमिनेटरमधली टर्म आहे, न्यूमरेटरमध्ये त्याचा डेरिव्हेटिव्ह प्रेझेंट आहे. तर येते लॉग ऑफ 2e⁻x - 5 प्लस इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट. या प्रकारचे नेक्स्ट एक्झाम्पल दिले 2-3 ते आपण सेम प्रोसेसने सॉल्व्ह करू शकतो.